जरांगे पाटलांनी 7 कोटींची डील केली, उसामध्ये सौदा झाला. जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप हे करण्यात आलेले आहेत. पण 7 कोटींची डील नेमकी कशासाठी केली? जरांगे पाटलांनी असं काय केलं होतं की ज्यामुळे त्यांना 7 कोटी रुपये हे उसामध्ये घ्यावे लागले? आणि हे अमोल खुने प्रकरण नेमकं काय आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, मनोज जरांगे पाटील आणि अमोल खुने, सुरुवातीला या दोघांचं नेमकं नातं काय होतं, काय आहे हे आपण थोडक्यात समजावून घेऊया. अमोल खुने आणि मनोज जरांगे पाटील एका संघटनेमध्ये काम करायचे आणि ती संघटनेचं नाव होतं शिवबा संघटना. जरांगे पाटील आणि अमोल खुने त्यांच्यासोबत अजून बरेच सहकारी सुद्धा त्यांच्यासोबत होते. आणि हे काय करायचे तर मराठा समाजावर कुठं जर अन्याय झाला असेल तर मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसायचे किंवा अमोल खुने सुद्धा त्यांच्या साथीला होते, उपोषणाला बसायला होते. आणि एक प्रकारे जरांगे पाटलांचे कट्टर समर्थक म्हणून अमोल खुने यांना ओळखलं जायचं. पण अमोल खुने आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये मतभेद निर्माण का झाले हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. म्हणजे कोपर्डी बलात्कार प्रकरणामध्ये जे आरोपी जे होते ते अमोल खुनेनं त्या आरोपींना कुठेतरी हाणमार केल्याचा आरोप त्या अमोल खुनेवर झाला आणि त्या ठिकाणी कुठेतरी कोपर्डी बलात्कार प्रकरणाच्या ज्या गोष्टी घडल्या होत्या त्यामध्ये अमोल खुनेच्या आरोपीला मारलं अशा प्रकारचं नाव काहीतरी आलं आणि त्या ठिकाणी तो जेलमध्ये गेला, अशा प्रकारचे अमोल खुनेकडून माहिती सांगण्यात येत आहे. मग आता कोपर्डी बलात्कार प्रकरणामधले जे काही आरोप होते त्यांना मारले म्हणल्यानंतर शिक्षा झाली. मग जरांगे पाटलांनी असं सांगितलं होतं की जर तुम्ही त्या आरोपींना मारलं नाही, जर तुम्ही त्या आरोपींना अशा प्रकारचं काही केलं नाही तर मी फाशी घेईल, अशा प्रकारचं जरांगे पाटलांचं वक्तव्य होतं. अमोल खुने आणि त्यांच्या साथीदारावर, जे कोणी अमोल खुने सोबत होते साथीदार, त्यांच्यावर अशा प्रकारचे अलिगेशन्स किंवा अशा प्रकारचं एक प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न जरांगे पाटलांनी केला होता, अशा प्रकारचं त्या अमोल खुनेचं म्हणणं आहे. जो अमोल खुने आज सांगतोय की जरांगे पाटलांनी 7 कोटींची डील ही उसामध्ये केली होती. पण नेमकी कशाची केली होती? तर आता हे तर झालं, कोपर्डी बलात्कार प्रकरणाच्या आरोपीला मारलं म्हणून अमोल खुलेला जेलमध्ये जावं लागलं. मग जरांगे पाटलांनी काय केलं? त्यांनी सांगितलं होतं अशा प्रकारची गोष्ट करा, त्यानंतर मी कुठेतरी तुमच्याशी बोलेल किंवा नाहीतर मी फाशी घेईल. मग याच्यामध्ये दुरावा निर्माण का झाला अमोल खुने आणि जरांगे पाटलांमध्ये? तर यामध्ये सांगितलं जातंय अमोल खुनेकडून की माझ्या सोबत जरांगे पाटील चांगले वागले नाहीत. मी ज्यावेळेस जेलमध्ये गेले त्यावेळेस मला कुठलाही सोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही किंवा माझ्या परिवाराला जे आहे ते कुठेतरी धीर देण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केला नाही, अशा प्रकारचा आरोप अलिगेशन्स हे जरांगे पाटलावर अमोल खुनेनं लावलेले आहेत. मग आता हे जर आरोप लावलेले ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, त्या ठिकाणी अमोल खुनेचं नाव पुन्हा एका लिस्ट मध्ये आलं आणि ती लिस्ट म्हणजे पाठीमागे एक प्रकरण आलं होतं. ते प्रकरण म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या सुपारीचं प्रकरण. त्यामध्ये अमोल खुने आणि दादा गरड अशा प्रकारची 2 नावं आली आणि त्या नावामध्ये त्यांनी सांगितलं की या दोघांनी धनंजय मुंडे यांच्याकडून कुठेतरी सुपारी घेतली आहे आणि सुपारी घेऊन मनोज जरांगेंना संपवण्याचा कट त्यांनी रचलेला आहे, अशा प्रकारचे जे काही आहे ती सुपारी दिली, अशा प्रकारचं जरांगे पाटलांकडून सांगण्यात आलं होतं. आणि जरांगे पाटलांनी एक प्रेस कॉन्फरन्स किंवा पत्रकार परिषद घेऊन अशा प्रकारची गोष्ट सांगितली की या अमोल खुनेनं कुठेतरी केलेली अशा प्रकारची गोष्ट आहे. अमोल खुने याच्या आधी सुद्धा कायदा हातात घेतला आहे, अशा प्रकारचे सुद्धा जरांगे पाटलांकडून त्यावेळेस सांगितलं गेलं होतं. मग आता हे भांडण, हे अशा प्रकारचे अलिगेशन्स इथून चालू झालेले आहेत. आणि आता अमोल खुने जो जरांगे पाटलांचा जुना सहकारी होता त्यानं अशा प्रकारची गोष्ट सांगायला सुरुवात केलेली आहे की जे काय मनोज जरांगे पाटील आहेत ते विधानसभेची आता जी निवडणूक जी पार पडली त्या निवडणुकीमध्ये सुद्धा पैसे घेत असल्याचा आरोप अमोल खुनेने केलेला आहे. म्हणजे एखादा आमदार जर त्यांच्याकडे आला, तुम्हाला निवडून द्यायचंय मग मला एवढे कोटी द्या, मग तुम्हाला निवडून द्यायचंय मग मला एवढे कोटी द्या, आणि जर कोणी प्रचार करताना दिसला तर मी थोबाड फोडील, अशा प्रकारचं जरांगे पाटलांचं वक्तव्य त्यावेळेस होतं. अशा प्रकारचे सुद्धा अमोल खुनेनं गंभीर आरोप मनोज जरांगे पाटलावर केलेले आहेत. आणि कुठेतरी आता हे आरोप जर त्या
अमोल खुनेला सिद्ध करायचे असतील किंवा अमोल खुने जर अशा प्रकारचे आरोप लावत असतील तर नेमके त्यांच्याकडे पुरावे काय आहेत, नेमक्या गोष्टी काय आहेत, हा सुद्धा याच्यातून प्रश्न सुरुवातीला निर्माण होतो. कारण मनोज जरांगे पाटील यांच्यावर आजपर्यंत कित्येक जणांनी आरोप केलेले आहेत, पण कुठलाही आरोप या मागचा सिद्ध झालेला नाही आहे. याच्या मागे कितीही जरी आले ब्रेन मॅपिंग करा किंवा नार्को टेस्ट करा असे म्हणणारे आले, मात्र त्यामध्ये कुठलीही त्यांची ब्रेन मॅपिंग ना टेस्ट होते ना काही होतं ना कुठल्या गोष्टीची. याच्या आधी सुद्धा आपण अजय महाराज बरसकर काय तर त्यांचं नाव होतं, त्यांचे सुद्धा आपण ऐकले होते. जरांगे पाटलावर वेगवेगळे अलिगेशन्स लावण्यात आले, मात्र ते कुठेही सिद्ध करण्यात येऊ लागलेले नाहीत किंवा सिद्ध झालेले नाहीत की जरांगे पाटील पैसे घेतात, जरांगे पाटलांनी कधी पैसे घेतले आहेत अशा प्रकारचं सांगितलं जाते. मात्र याच्यामध्ये जर मनोज जरांगे पाटलांना हे विरोध करणारे लोक जर आपण पाहिले तर मनोज जरांगे पाटलांचेच हे जुने सहकारी होते आणि कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा वापर त्यांनी आता मीडिया समोर प्रकट व्हायला दिलाय का, अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे. हा अमोल खुने जेलमधून बाहेर पडल्यानंतर ज्याप्रमाणे ज्या व्यक्तीने असा प्रकारचा हा बोलू लागलेला आहे त्याच्यावर सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून शंका व्यक्त करण्यात आलेली आहे किंवा त्यांच्यावर सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत की अमोल खुनेला बोलायला नेमकी एवढी ताकद येते कुठून आणि जेलमधून बाहेर पडल्यापासून असे रंग अमोल खुनेची का बदललेले आहेत. कारण ज्या अमोल खुनेच्या डीपीवर, ज्या अमोल खुनेच्या मोबाईलच्या व्हॉट्सअपवर स्टेटसवर फक्त जरांगे पाटील होते जेलमध्ये जाण्याच्या पूर्वी, तर हे असे त्याच्या फॅमिलीने सांगितलं होतं. कोणाच्या? अमोल खुनेच्या फॅमिलीने अशा प्रकारची गोष्ट उघड केली होती की मनोज जरांगे पाटलांचे ते कट्टर भक्त होते आणि त्यांचाच फोटो माझ्या घरामध्ये आहे, त्यांच्याच सगळ्या गोष्टी माझ्या घरामध्ये आहेत, अशा प्रकारचं अमोल खुनेच्या पत्नीनं जे काय आहे ते उघड सांगितलं होतं. आणि याचमुळे आता अमोल खुनेनं सुद्धा त्याची बाजू स्पष्ट करायला सुरुवात केली की ही गोष्टी चुकीच्या आहेत की मी जरांगे पाटलांचा भक्त होतो किंवा जरांगे पाटलांना मानणारा होतो. ते होते त्यावेळेस होते, मात्र आता माझी भूमिका ही बदललेली आहे आणि मी या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मी समाजासाठी काम करण्याचं ठरवलं होतं, कुठेतरी सामाजिक कार्य करण्यासाठी ठरवलं होतं. मात्र जरांगे पाटील असल्या कुठल्याच सामाजिक कार्याला किंवा समाजकार्य करत नसल्याचं मला आढळून आलं. अशा प्रकारचं अमोल खुनेनं स्वतःहून पुढे येऊन सांगितलेलं आहे. मग याची चौकशी किंवा याची तपासणी अशा सगळ्या गोष्टी आता नेमक्या सिद्ध व्हायला पाहिजे आहेत. कारण बीडमध्ये फक्त याच गोष्टीची चर्चा, याच गोष्टी मोबाईलवर दिसतायत, टीव्हीवर लोक पाहतायत. मग या गोष्टीची सत्यता तर समोर आलीच पाहिजे आणि अमोल खुनेचं जे काही आहे, जे वक्तव्य आहे त्यांची गंभीर्याने घेऊन नक्की त्याची पडताळणी करून नक्कीच याची सीबीआय चौकशी असेल, सीआयडी चौकशी असेल किंवा पोलीस चौकशी असेल, या सगळ्या चौकशा लावून या सगळ्यामध्ये अमोल खुनेला एक साइड बसवणे किंवा मनोज जरांगे पाटलांना एक साइड बसवणे, नेमकं यांच्या दोन्हीचे नार्को टेस्ट असेल किंवा ब्रेन मॅपिंग असेल, या सगळ्या टेस्ट करून कोण खोटं बोलत आहे आणि कशा प्रकारचे आरोप हे चुकीचे आहेत किंवा खरे आहेत, कारण नेमकं काय सत्यता आहे, ही सगळी सत्यता समोर यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.